नमस्कार मित्रांनो, मी आहे मायरा। आज मी तुम्हाला आमच्या फॅमिली कार ट्रिपवर घेऊन चालले। आम्ही उज्जैनहून निघालोय शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। तुम्ही पण आमच्या सोबत चला शेगावला गजानन महाराजांच्या भेटीला। सगळे मिळून म्हणूया जय गजानन महाराज, गण गण गणात बोटे। सकाळी आमच्या घरात खूप गडबड होती। मम्मी डब्बे भरत होत्या, पप्पा कार चेक करत होते आणि दादी आजोबा नेहमीप्रमाणे माझ्यावर ओरडत होते, बेटा तुझं बूट घाल लवकर। गजानन महाराज, शेगावचे महाराज, जय श्री महाकाल। आमचा प्रवास सुखाचा होऊ दे। खिडकीतून हवा अंगावर येत होती आणि रस्त्यावरची गावे, झाडं खूप सुंदर दिसत होती। गजानन महाराज किती दयाळू होते। लोकांना संकटातून वाचवायचे म्हणून तर इतके लोक शेगावला जातात। आजी, तुला माहिती आहे का, गजानन महाराज शेगावात स्वतः प्रकट झाले होते, म्हणून लोक त्यांना शेगाववाले महाराज म्हणतात। हो ग मायरा, गजानन महाराज अचानक शेगावात प्रकट झाले होते
कुणाला माहीत नव्हतं ते कुठून आले, पण त्यांच्या कृपेने लोकांच्या साऱ्या अडचणी दूर व्हायच्या. म्हणून आजपर्यंत सगळे भक्त त्यांना प्रेमाने शेगाव वाले महाराज म्हणतात. त्यांच्या नावात इतकी ताकद आहे की गणगण गणात बोते म्हटलं की मनालाच शांती मिळते. आई, आपण तिथं श्री गजानन विजय ग्रंथ पण वाचूया का? मला छोट छोट वाचता येईल. हो ग बाळा, अगदी बरोबर बोललीस. श्री गजानन विजय ग्रंथ वाचलं की मनाला शांतता मिळते आणि भक्ती वाढते. तुला जेवढं वाचता येईल तेवढं तू वाच. बाकीचं मी आणि आजी मिळून तुला सांगू. असं एकत्र वाचलं की महाराजांची कृपा अजून जास्त मिळते. बघ मायरा, ऊसाच्या शेतं. तुला रस प्यायचा असेल तर सांग. कार रस्त्याच्या कडेने थांबते. सगळे ऊसाचा रस घेतात. अहो, या रसामुळे प्रवास अजून गोड झाला. हॅलो, मी कारमध्येच आहे आत्ता. हो, आम्ही शेगावकडे निघालोय. खूप उत्सुकता वाटतेय गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. रस्ता पण छान आहे. थोडा थोडा ट्रॅफिक आहे, पण मजा येतेय. गप्पा मारत मारत आणि भजन ऐकत जातोय. पोचलो की तुला फोटो पण पाठवते. चला सगळे, थोडा ब्रेक घेऊ. इथे जेवण छान दिसतंय. हो, आणि मलाही आता भूक लागली आहे. लांब ड्राईव्ह मध्ये रेस्टॉरंट ब्रेक मस्त वाटतो. बघा ना, इथे थाळी पण मिळते. गरम फुलका, भाजी, डाळ, भात. आहा, मग थाळीच घेऊया सगळ्यांनी. प्रवासात भारी जेवण केलं की झोप पण मस्त लागते. पण मला पनीर बटर मसाला आणि नान हवे आहे. वा, काय चविष्ट आहे जेवण. प्रवासात असं मिळालं की मजा येते. खरंच प्रवासाच्या थकव्यातून बाहेर यायला पोटभर जेवण सर्वोत्तम असतं. रेस्टॉरंट मध्ये थांबून जेवण करायला खूप मजा आली. मला तर जास्त आवडला आईस्क्रीम. मित्रांनो, तुम्हाला जेवणात काय सगळ्यात जास्त आवडतं? पनीर, पराठे, दाल भात की मग आईस्क्रीम सारखं काहीतरी गोड? कमेंट मध्ये नक्की लिहा, मी वाचणार आहे. लांबच्या प्रवासानंतर आम्ही अखेर शेगावला पोहोचलो. सगळे खूप थकले होते, म्हणून आधी आम्ही भक्त निवासात थांबलो.
वा, किती छान व्यवस्था आहे इथे. खोली स्वच्छ, बेड्स आरामदायी. प्रवासाचा सारा थकवा निघून जाईल. हो बहू, अगदी हॉटेल सारखं वाटते. पण भक्तांसाठी खास सेवा आहे हे. चला थोडा आराम करू, मग तयार होऊन समाधी मंदिराचं दर्शन घेऊया. शेगावमध्ये फक्त दर्शनच नाही तर मुक्कामासाठीही किती छान व्यवस्था आहे. खरंच भक्तांसाठी हे ठिकाण स्वर्गासारखं आहे. मला असं वाटलं की भक्त निवास म्हणजे फक्त राहण्याची सोय नाही, तर ती शेगावच्या सेवाभावाची ओळख आहे. बघा ना, किती छान वाटतंय इथे आलं की. खरंच मम्मीजी, मन अगदी शांत होतंय. चला आधी दर्शन घेऊ, मग बघू काय काय आहे इथे. आहा, बघा ना, किती भक्त शांतपणे रांगेत बसले आहेत. कुठलाही गोंधळ नाही. गजानन महाराज, आमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेव. बाबा कामात यशस्वी होऊ दे, आई खुश राहू दे, आजी आजोबा निरोगी राहू दे, आणि माझ्या परीक्षा पण चांगल्या जाऊ दे. जय गजानन महाराज. गण गण गणात बोटे. मित्रांनो, शेगावचं मंदिर खूप खास आहे. गजानन महाराजांनी स्वतः ज्या ठिकाणी सांगितलं होतं या जागी राहील रे, तिथेच आज त्यांचं भव्य समाधी मंदिर उभारलं गेलं आहे. हे मंदिर पूर्ण संगमरवरात बांधलेलं आहे आणि आत गेल्यावर खूप मोठं मोकळं प्रांगण दिसतं. गाभाऱ्यात श्रींचं समाधी स्थान आहे, जिथे त्यांची संजीवन काया समाधिस्थ आहे. मंदिराच्या उत्तर आणि पश्चिमेला 2 मोठे प्रवेशद्वार आहेत. बाहेरच्या भिंतींवर विविध देवी देवतांची सुंदर शिल्प कोरलेली दिसतात. इथे जातपंथन पाहता सगळे भक्त येतात, फक्त शांती, श्रद्धा आणि भावनेने. खरंच वातावरण इतकं पवित्र आहे की मन अगदी शांत होतं. श्रींच्या समाधीचं दर्शन घेऊन भक्त जेव्हा भुयारातून बाहेर येतात, तेव्हा थेट श्रीराम मंदिरात प्रवेश होतो. हे असं आहे जसं संत आपल्याला देवापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवतात. इथे प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. गाभाऱ्यातला काही भाग आणि प्रवेशद्वार सुवर्णपत्र्याने सजवलेला आहे. याच ठिकाणी श्रींच्या पादुका आणि चांदीचे मुखवटेही ठेवलेले दिसतात, जे पालखी सोहळ्यात दर्शनासाठी बाहेर काढले जातात.
सभामंडपात आलं की खूपच भव्य दृश्य दिसतं. दगडी खांबांवर सुंदर नक्षीकाम, कमानी आणि त्याच मंडपात दासमारुतीचं आकर्षक मंदिरही आहे. मला असं वाटलं की इथे प्रत्येक ठिकाणी काहीतरी खास दैवी ऊर्जा आहे. दर्शन संपलं तरी मन अजून तिथेच थांबलं होतं. बघा ना, किती भक्त शांतपणे रांगेत बसले आहेत. कुठलाही गोंधळ नाही. खरंच मम्मीजी, इतक्या भक्तांना रोज प्रेमाने जेवण देणं म्हणजे गजानन महाराजांचा आशीर्वादच आहे. आणि सगळं किती स्वच्छ, किती सुंदर व्यवस्था आहे. सेवा हीच खरी भक्ती म्हणतात. अगदी खरं आहे. वा, किती साधं पण चविष्ट आहे जेवण. आणि बघा ना, सेवक किती प्रेमाने वाढत आहेत. बेटा, हा प्रसाद आहे, म्हणूनच यात वेगळीच गोडी आहे. अन्नछत्रात सगळ्यांसोबत बसून जेवायला मला खूप छान वाटलं. साधं अन्न असलं तरी त्यात प्रेम आणि श्रद्धेची चव आहे. खरंच इथे श्रींची अनुभूती फक्त दर्शनातच नाही, तर या सेवेतही मिळते. अहो, मी आलो तर ह्या कचोरीसाठीच. शेगावची कचोरी नाही खाल्ली तर प्रवास अधुरा वाटतो. किती गर्दी आहे, पण खरंच खूप स्पेशल असणार. मग 8 कचोऱ्या घेऊया. मला 2 हव्यात. तर मित्रांनो, हा होता आमचा उज्जैन ते शेगाव प्रवास, दर्शन, अन्नछत्र आणि शेवटी स्पेशल कचोरी. तुम्ही शेगावला आलात तर कचोरी खायला विसरू नका.
मित्रांनो, आमच्या कुटुंबासोबत तुम्हाला प्रवास कसा वाटतोय? पुढच्या व्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल ते सांगा. मी तर विचार करतोय पुढच्या वेळी थेट डोंगरावर की समुद्रकिनारी जावं. तुम्ही कॉमेंटमध्ये मत द्या बरं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. तुमचा एक छोटासा कमेंट आम्हाला खूप प्रेरणा देतो. सगळे मिळून बोला जय गजानन. गण गण गणात बोटे.